एका 35 वर्षीय महिला शेतकरीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शोभा बाबूराव डोंगरे असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी मोहोळच्या पापरी येथे घडली. डोंगरे कुटुंबियांनी आपल्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे. दररोजप्रमाणे शोभा डोंगरे या सकाळी फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. व्यापाऱ्यांना वेळेत फुले पोहोचवण्यासाठी त्यांनी कडक उन्हात दुपारपर्यंत काम सुरू ठेवले. दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना तहान लागल्याने त्यांनी पाणी प्यायले. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने पती बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तातडीने पेनूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र पुढील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.